कार्यकारी मंडळ, उपस्थित सर्व गुरुवर्य, सरांना नेहमीच त्यांच्या कार्यात साथ देणाऱ्या माझ्या गुरुमाऊली, उपस्थित सर्व भक्तगण, महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आणि महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्री गणराय चरणी आपल्या सर्वांच्या वतीने मी प्रार्थना करते की आदरणीय सरांना उदंड, निरोगी आणि दैदिप्यमान आयुष्य मिळू दे. खरं तर आजचा सोहळा असा होतोय की आम्ही सरांबद्दल काय बोलावं, पण तरी सुद्धा वर्गात शिकत असताना शिक्षक वर्षभर विद्यार्थ्याची परीक्षा घेत असतो, अभ्यास घेत असतो. एक शिक्षक दिन, वर्षातला एक दिवस शिक्षक दिनाचा येतो की त्यानिमित्तानं त्याला बोलण्याची संधी मिळते. आणि आदरणीय सर, तुमचा वाढदिवस म्हणजे हा अभिष्ट चिंतनाचे 2 शब्द आमच्या गुरुवर्याबद्दल. अकल्प आयुष्य व्हावे तयापुळा, माझ्या सकळा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी व्हावी, अहंकाराचा वारा न लाग राजसा, माझ्या मुक्तदासी भावाची. हा असा घालवलेला वातावरणाचा हा कार्यक्रम. खरं तर पहाटेच्या काळोखात प्रकाशाचं पूजन व्हावं, प्रकाशाचं एक मधुर पूजन व्हावं, असा एक संस्कारक्षम पक्ष असतो आणि तो म्हणजे श्रद्धा. आदरणीय सर, या ठिकाणी उपस्थित असलेला प्रत्येक जण तुमच्या श्रद्धेपोटी या ठिकाणी आलेला आहे. एक अफाट श्रद्धा, एक अफाट माया, एक आईची माया जी लेकराच्या पोटी असते ते प्रत्येकाच्या नजरेमध्ये या ठिकाणी आहे. आणि आज माझ्या या माऊलीचा वाढदिवस, म्हणून तो हा वाढदिवसाचं अभिष्ट चिंतन करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. खरं तर परमेश्वर दारात उभा आहे, पण माझ्या निवडणांची सेवा करत असताना मी उठू शकत नाही, म्हणून पुंडलिकाने त्यांना उभं राहण्यासाठी वीट फेकली. त्या पुंडलिकाचं मन म्हणजे आमचं तुमच्याबद्दलचं असलेलं मन आहे. आदरणीय आम्हाला मी दृष्टी पुढे कशी द्यावी हा प्रश्न शबरीला कधी पडला नाही, पण माझ्या रामाला आंबट गोरं खाऊ लागू नये म्हणून प्रत्येक बोट तिने चाकून पाहिलं. तिचं जे मन रामाबद्दलचं होतं तेच आमचं मन तुमच्याबद्दल आहे. या सगळ्यांमध्ये जन्म देणारी आई म्हणून ती माझी गुरु. मला चालायला बोलायला शिकवलं माझ्या वडिलांनी, म्हणून ते होते गुरु. पण मी कोण आहे, माझा जन्म कशासाठी झाला, मला जन्मात येऊन करायचे काय हे सांगणारे गुरुमाऊली तुम्ही, म्हणून मी तुमच्या समोर उभी आहे. आज मी जे काय आहे, रुपाली चाकणकर म्हणून जे काही करत आहे ते माझं सारं अस्तित्व तुमचं आणि या गुरुमाऊलीचं आहे. खऱ्या अर्थानं आयुष्य जगत असताना जो स्वतःसाठी जगतो त्याचा आपण आदर करतो, जो प्रामाणिक जगतो त्याचा आदर सत्कार करत असतो, जो दुसऱ्यासाठी करतो त्याचा आपण आदर तिथे करत असतो, पण जो समाजासाठी करत असतो, जो रंजण्या गांजण्यांसाठी करत असतो, त्या गुरुमाऊलीचा आजचा वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करतोय. या सगळ्यामध्ये एक देवाच्या मित्राची गोष्ट सांगते. माझ्या अगोदर या वक्त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. मी जास्त वेळ घेणार नाही. मला माहिती आहे ग्रामस्थांना देखील बऱ्याच भावना व्यक्त करायच्या, बऱ्याच वेळ आपण थांबू शकत नाही. पण अशाच एका मंदिराच्या बाहेर जेव्हा 7-8 वर्षाचा मुलगा एवढ्या मोठा तरबत्या उन्हात हार विकायचं काम करत होता. वडील नसल्यामुळे आईला कुठेतरी मदत व्हावी, स्वतःच्या शिक्षणाचा भार स्वतः घेता यावा म्हणून हार विकायचं हे काम करत असताना गरिबीमुळे कदाचित पायात चप्पल सुद्धा घालता येत नव्हती. तर दररोज देवाजवळ प्रार्थना करायचा की मला माझ्या बापाची चप्पल तरी घेता येईल, एवढा तरी माझा हार विकायचा धंदा होऊ दे. समोरून एक सद्ग्रस्त हे सगळं पाहत होते. पाय वर खाली करून त्याचा उन्हात उभा होता. भर उन्हात हार विकत असताना ते सद्ग्रस्त त्याच्याजवळ गेले. त्याला त्याचं नाव विचारलं, गाव विचारलं, तू कशासाठी धंदा करतोस ते विचारलं, किती कमाई होती ते विचारलं. त्याने सांगितलं कमाई होत नाही, पण आईचं समाधान आणि माझं शिक्षण होईल म्हणून मी कष्ट करत असतो. त्या सद्ग्रस्ताने त्याला घेतलं आणि रस्त्याच्या पलीकडे असलेल्या चप्पलीच्या दुकानामध्ये गेले. त्याच्या मापाची चप्पल त्याला घेऊन दिली. त्या मुलाच्या डोळ्यातनं आनंदाश्रू आले. तो म्हणला, काका तुम्ही देव ना? त्या सद्ग्रस्ताने कानाला हात लावला आणि सांगितलं, नाही की बाबा मी देव नाही. मग तुम्ही मला चप्पल आज घेऊन दिली, मग काय झालं? ते म्हणजे काल रात्री झोपतानाच मी देवाला सांगितलं होतं माझे पाय फार भासतात, ऊन खूप आहे, मला चप्पल हवी आणि आज तुम्ही ती दिली. नक्कीच तुम्हाला देवाने पाठवलं असेल. मग ते म्हणजे नाही, मला देवाने नाही पाठवलं. मग तुम्ही देवाचे मित्र असताल. त्या सद्ग्रस्तांना काही सुचना या बारक्या मुलाच्या प्रश्नांना आपण काय उत्तर द्यावे, पण त्यांनी त्याचे आभार मानले, त्याची चौकशी केली आणि पुढे निघून आले. त्या सद्ग्रस्तांनी विचार केला, आपण देव तर नक्कीच नाही, देवाचे मित्रही नाही, पण असा का विचार करू शकत नाही? समाजात जे रंजले गांजले आहेत त्यांच्यासाठी देवाचा मित्र होण्याचा नक्कीच आपण प्रयत्न करू. इथून पुढे आपण हा प्रयत्न नक्कीच करणार आहोत. पण आपल्यामध्ये आताच असलेले देवाचे मित्र म्हणजे आदरणीय खरात सर आणि यांच्या
असं वाटतं माझा प्रारब्ध आणि पुण्याई या कर्म या गोष्टीवर प्रचंड विश्वास आहे सर तुम्हाला भेटल्यापासून. कारण की या मंडपामध्ये जे बसले त्यांच्याबरोबर त्यांच्या आईवडिलांची पुण्याई असणार आहे, त्यांच्या काही चांगल्या गोष्टींचे प्रारब्ध त्यांच्याबरोबर असणार आहेत. म्हणून तुमच्या सानिध्यात या ईशान्येश्वरच्या मंडपात आम्ही सर्वजण एकत्र तुमच्या मायेच्या सावलीखाली एकत्र येत आहोत. हे कुठंतरी आमची पुण्याई आमच्या बरोबर येत आहे. निश्चितपणे आयुष्यात अशा खूप घटना घडत असतात की कोणीतरी आपल्याला साथ द्यावं असं वाटत असतं, चुकलेला कुठेतरी रस्ता दाखवावा असं वाटत असतं. आमच्या साऱ्यांचं आयुष्य म्हणजे समुद्रामधून जाणारं एक नाव किंवा जहाज आहे आणि याला एका होकायंत्राची गरज आहे. हे होकायंत्राचं काम तुम्ही आमच्या साऱ्यांच्या आयुष्यात करताय. मला असं यामध्ये कधीही आयुष्यात असं वाटते की आता अंधार पडेल की काय, आता दुःखाची कातडी पसरेल की काय, त्यावेळेस तुमची आठवण प्रत्येकालाच होती. तुम्हाला भेटून गेल्यानंतर, तुमचा आशीर्वाद घेऊन गेल्यानंतर त्याच्यामध्ये जी ऊर्जा येते. आपपेटीतल्या काडीमध्ये अग्नी असतो पण तो पेटवावा लागतो. बीजामध्ये अंकुर असतं पण ते बीज पेरावं लागतं. तसंच सर प्रत्येक माणसामध्ये आत्मभान असतं, पण त्या आत्मभानाला जागा करायचं काम आपण करताय आणि म्हणूनच आम्ही सगळे उपस्थित आहोत. या निमित्तानं तुमच्यासाठी एकच वाक्य म्हणावंसं वाटतं. शोभा तुझ्या पायाची धूळ मी, शोभा तुझ्या पायाची धूळ मी, नदी नक्कीच नाही पण छोटीशी जुळजुळ मी. प्रत्येकाच्या मनामध्ये ही भावना असताना विरा कर्तेकर म्हणतात त्याप्रमाणे हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी झालर घ्यावी, सह्याद्रीच्या कड्यावरून छातीसाठी ढाल घ्यावी, वेड्यापीच्या ढगावरून वेडेपीचे आकार घ्यावे आणि हृदयाच्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे. पिसाळलेल्या दर्याकडून उसळलेली आया घ्यावी, भारवलेल्या भीमाकडून तुकोबाची माळ घ्यावी. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. आपण आम्हाला भरभरून दिलं, आता काय घ्यावं हा प्रश्न पडतो. आमचे ओझरे देखील कमी पडतील का आपण देत गेलात. आणि म्हणूनच आमच्या सर्वांच्या वतीने अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं आपल्याला शुभेच्छा देत असताना आपल्या हातात एक कप चहाचा असला तरी त्या आईन्स्टाईनच्या सिद्धांतानुसार सर त्या एक कप चहासाठी 1180 माणसं काम करतात. म्हणजे आपण या समाजामध्ये आलो, या समाजाचे कुठेतरी देणेकरी आहोत, पण या सगळ्यांचे गुण आपण व्यक्त करू शकत नाही. म्हणून जीवन मरण यामधील श्वासाचं अंतर हे 3 मिनिटाचं असतं. परत जर श्वास चालू झाला तर जीवन मिळतं, नाही मिळाला तर करता कविता तो असतो, निमित्त मात्र म्हणून आपण काम करीत असतो. पण आमच्यासाठी आमचं निमित्त मात्र आम्ही जरी असेल तरी आमचे करता कविता तुम्ही आहात. त्यामुळे तुमच्या माध्यमातून पुढे ना पुढे समाजाचं ऋण फेडण्याची जबाबदारी नक्कीच आम्ही पेलण्याचं काम करू. आणि पुन्हा एकदा आमच्या सर्वांच्या उपस्थिताच्या वतीनं आपण उदंड आयुष्याच्या आनंद शुभेच्छा देत असताना आजचा हा सोहळा पाहत असताना भांडवलेल्या वातावरणामध्ये प्रत्येकाच्या वतीनं शुभेच्छा आणि आपण या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपले मनापासून आभार. धन्यवाद.